शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, ज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. त्या ठिकाणी त्याचा आत्मविश्वासाने भाषेमध्ये कोणतेही नोट्स न वापरता नोट्स वापरतो. अत्यंत आत्मविश्वासाने भाषण त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांना कळवणाऱ्या गुरुजनांचे आपल्या शाळेचे अभिनंदन करतो. गुरुजना शब्द फक्त वापरतोय, शिक्षका शब्द वापरत नाही. महाराष्ट्रामध्ये एक शाळा संस्थापनाची आणि ज्यांना शिक्षण नाकारण्यात होतं असं संविधानापूर्वीचे शोधन, संविधानापूर्वीचे अस्पृश्य आणि सर्वकालीन महिला या समाज घटकांना शिक्षण नाकारण्यात आलेलं होतं. कारण हे तीनही घटक शूद्र, अस्पृश्य आणि महिला धर्म, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आणि महिलांसंबंधी जे बोलायचं असेल तर पुरुष सत्ता किंवा पितृसत्ता व्यवस्था यांचे दास होते, यांची गुलाम. आणि त्यामुळे त्यांना शिक्षण नाकारण्यात आले. ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर यांची मान्यता अशी होती की या शिक्षणापासून वंचित लोकांना ब्राह्मणी वर्णव्यवस्थेच्या दास्यत्वातून मुक्त करावयाचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरं मार्ग नाही. त्यामुळे त्यांनी संघर्ष केला की या वर्गाला शिक्षण हा त्याचा हक्क आहे. हा पहिला संघर्ष होता. त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये शिक्षण आमचा हक्क आहे आणि शिक्षण आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी संघर्ष केला. फक्त संघर्ष करून थांबले नाही, तर या तिघांनी या वर्गासाठी शाळा काढल्या आणि मग त्यांच्या मुक्तीचा, शिक्षणाच्या माध्यमातून मुक्तीचा मार्ग प्रशस्त केला. त्यामुळे सर्वप्रथम मी पुन्हा एकदा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा एकदा शूद्र, अस्पृश्य आणि महिलांच्या शिक्षणासाठी, शिक्षणाचा हक्क प्रस्थापित व्हावा यासाठी संघर्ष केला म्हणून आणि शाळा स्थापन केल्या म्हणून त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्याच परंपरेतील तात्यासाहेब शंभरकर, भंडारा जिल्हा कदाचित सर्वोत्कृष्ट महाराष्ट्राला जिल्हा असं म्हणता येईल. त्यातही शिक्षणात सर्वात महाराष्ट्राला जिल्हा. या जिल्ह्यात एका मुलीनं उल्लेख केला, तळागाळातील लोकांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी, मी ऐकत होतो कारण शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून शाळा सर्वांसाठी आहे, शाळा सर्वांसाठी आहे. परंतु शाहू महाराजांचा सर्वांसाठी असताना काही लोकांना जे वंचित आहे, शोषित आहे, त्यांना प्राधान्य द्यावं लागतं. त्यांच्याकरता ही शाळा काढली. ही परंपरा आहे. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते या परंपरेत अनेक लोक असतील. तात्यासाहेब शंभरकर या परंपरेतील एक. त्यामुळे तात्यासाहेब शंभरकरांना विनम्र अभिवादन करतो. त्यांची नेक्स्ट जनरेशन, त्यांची पिढी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव शंभरकरजी, या संस्थेचे सचिव डॉक्टर सतीश शंभरकर आणि त्यांचे सहकारी, सर्व सहकारी संस्था डायरेक्टर शुक्लताराताई मिश्रा आणि बाकी सर्व जे आहेत, जे या संस्थेची धुरा बाळगतात, त्याच निष्ठेने दादासाहेब शंभरकरांच्या निष्ठेने, त्याच समर्पणाने आणि त्याला या संस्थेला त्यांच्या एक पाऊल पुढे नेण्याचे प्रयास करत आहेत. त्याबद्दल या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यांच्याप्रती ही शाळा उत्तरोत्तर, ही संस्था प्रगती करावी अशी मंगलकामना व्यक्त करतो.
जोपर्यंत ही शिक्षण संस्था आहे तोपर्यंत निश्चितच तात्यासाहेबांचं नाव अमर राहणार आहे. त्यानंतरही संस्था साधारणपणे अमर असतात, चिरकाली पोहोचते त्यांना. त्यामुळे तात्यासाहेबांचं नाव चिरंतन राहील आणि ते राहावं यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करावे अशी मी कामना व्यक्त करतो. जेव्हा अशा प्रकारच्या संस्था फुले, शाहू, आंबेडकर, दादासाहेब, शंकर ही जी परंपरा आहे जेव्हा वंचित समाजासाठी, तत्कालीन शोषित अस्पृश्य महिलांसाठी, आजची अनुसूचित जाती जमाती ओबीसी महिला यांच्यासाठी किंवा शिक्षणाचा विचार करतात ही मंडळी, तेव्हा शिक्षण संस्था स्थापन करण्याचा यांचा उद्देश इतरांच्या पेक्षा थोडासा वेगळा. तेव्हा अशा संस्था चालवताना, अशा शाळा चालवताना तो उद्देश जर लक्षात असेल, त्याचं जर विस्मरण झालेलं नसेल तर आपण त्या दिशेने हा उपक्रम घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर उद्देशाचं विस्मरण झालं नसेल तर आपण कामासाठी पाहतो. शाळा चालवण्यासाठी शाळा चालतात, मुलं येतात, बसतात, शिकतात, परीक्षा देतात, तास होतात, आपल्या कामाधंद्याला लागतात. आम्हाला काम केल्याचं समाधान, शाळा सुरू असल्याचं समाधान. परंतु एक लक्षात ठेवावं लागेल की ज्योतिबा, मी वारंवार नाव घेतो, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर, तात्यासाहेब शंभरकर यांनी शाळा ज्या काढल्या, या शाळा काढण्याच्या पाठीमागे एक विशिष्ट ध्येय होतं, उद्देश. असं मी तुम्हाला सांगते की कोणासाठी शाळा आहे? वंचितासाठी शाळा आहे. शिक्षणापासून वंचितासाठी शाळा. का वंचित करण्यात आलेलं होतं? कारण हे व्यवस्थेचे दास होते, व्यवस्थेचे गुलाम होते. धर्मव्यवस्था असेल, वर्णव्यवस्था असेल, जाती व्यवस्था असेल, पितृसत्ताक व्यवस्था असेल, या व्यवस्थेचे दास होते. मग शिक्षण कशासाठी? शिक्षण कशासाठी? कारण हे सर्व म्हणतात की शिक्षणाशिवाय मुक्ती नाही. कशातून मुक्ती नाही? दासतेतून मुक्ती नाही. आणि कधी कधी माझ्यासारखा माणूस म्हणतो शिक्षण नव्हतं तेव्हा आम्ही मेलो नव्हतो. शिक्षण नव्हतं तेव्हाही आम्ही मेलो नव्हतो, तेव्हाही आम्ही जिवंत होतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही जिवंत होतो, तेव्हाही जिवंत. मग शिक्षण जिवंत राहण्यासाठी होय, शिक्षणाने जिवंत राहण्याच्या अधिक चांगल्या संधी निश्चितच उपलब्ध होतात, अधिक प्रतिष्ठेच्या संधी निश्चितच उपलब्ध होतात. परंतु या महानुभावांनी त्याकरता शाळा प्रथम त्या उद्देशाने शाळा काढल्या नाही, तर दासत्वातून मुक्तीसाठी. आणि हा मुक्तीचा संघर्ष आजही सुरू आहे. हा मुक्तीचा संघर्ष आजही सुरू आहे. जोपर्यंत ओबीसी आहे, जोपर्यंत अनुसूचित जाती आहे, जोपर्यंत आदिवासी आहे, आणि जोपर्यंत महिला आहे ती माणूस होत नाही, ह्युमन बिईंग होत नाही, जोपर्यंत तिला त्या समाजात समानतेचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत मुक्तीचा, पुरुष सत्ताक व्यवस्थेतून महिलांच्या मुक्तीचा हा संघर्ष सुरू राहणार आहे. आणि त्यामुळे मग अशा शाळेत शिकणारे आणि शिकवणारे या दोघांचं कर्तव्य ठरतं की त्या दिशेने आपण जातो. विद्यार्थी घडवतो आपण, विद्यार्थ्यांना शिकवतो असं नाही म्हणणार. आणि तुम्हाला मी गुरुजन म्हणतो. गुरुजन जबाबदारी आहे विद्यार्थ्यांना घडवण्याची. तर काय उदाहरण देतो, या महानुभावांनी जेव्हा शाळा काढल्या तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं, किती लोकांना कल्पना मला माहीत नाही. परंतु 1855 किती वर्ष झाली असतील आता, काय बघा कॅल्क्युलेशन करा. 1855 साली अहमदनगर जिल्ह्यातील दलित वर्गाचे लोक तत्कालीन एज्युकेशन बोर्डकडे अर्ज करतात की आम्हाला शाळा पाहिजे. 1927 साली महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भिकेच्या तुकड्यावर करणारा आपला समाज. 1927 महात्मा सत्याग्रह असेल, 1855 साली आपली त्या स्थिती असेल, कल्पना करू. तरी तो समुदाय म्हणतो की आमच्या मुलांकरता शाळा पाहिजे. आणि मग
शाळेच्या अटी होत्या. पहिली अट ही होती की ज्यांना शाळा पाहिजे त्यांनी इमारत बांधली पाहिजे. दुसरी अट होती की शिक्षकाचा अर्धा पगार केला पाहिजे, कोर्टाची अट होती. तिसरी अट होती की किमान 25 विद्यार्थी नोंदवले पाहिजे. त्या दलितांनी, त्या महाराजांनी ती अट पूर्ण केली आणि सरकारची इच्छा नसताना बोर्डाची इच्छा नसताना, तिथल्या सवर्णांची इच्छा नसताना 1855 साली पहिली शाळा स्थापन झाली. सरकारला पहिली शाळा दलितांसाठी काढावी लागली 1855 साली. त्याचवेळी ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा 1851 साली काढली महिलांसाठी. कधी कधी आम्ही म्हणतो, आता हे किती खरं आहे मला माहीत नाही आजच्या काळामध्ये, परंतु म्हणतो ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा महिलांसाठी काढली. का काढली? कारण या सर्वांची मान्यता होती, या सर्वांची मान्यता होती की पुरुष शिकला की एकटा शिकतो, स्त्री शिकली की घर शिकतो. ज्या कुटुंबात स्त्री शिक्षित आहे त्या कुटुंबात कुणीच अशिक्षित नाही. आमच्या पिढीत नव्हतं, तुमच्या पिढीत तर प्रश्नच नाही, पण माझ्याही पिढीत ज्या कुटुंबातली स्त्री शिकलेली होती त्या कुटुंबात कुणीच अशिक्षित. पण ज्या कुटुंबातला पुरुष शिकलेला होता तो एकटा शिकलेला होता. माझी आई अशिक्षित होती पण माझा बाप शिकलेला. माझी कदाचित माझी आई जर शिकलेली असते, आमची प्रगती अधिक वेगळ्या पद्धतीने असे की आम्हाला वेगळ्या पद्धतीने घडवलं असतो. जे काही केलं त्याच्याविषयी मी कृतज्ञ आहे. परंतु सांगायचा अर्थ असा की मान्यता होती की स्त्री शिकली की कुटुंब शिकलं. शिकतं म्हणजे काय, ती अधिक चांगल्या प्रकारे पुढच्या पिढीला घेऊ शकते. हे याच्यासाठी ज्योतिबा फुले म्हणतात. ज्योतिबा फुलेंनी त्याच्यानंतर महाराजांसाठी शाळा काढल्या. शाहू महाराजांनी, ज्याला आपण आरक्षणाचे जनक म्हणतो, 26 जुलै 1902ला त्यांनी शासनाच्या सेवा मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण ठेवलं पहिल्यांदा, म्हणून त्यांना शासनाचे जनक म्हणतात. त्यांनी महाराजांसाठी शाळा काढल्या, मातंगासाठी शाळा काढल्या, नंतर बंद केल्या आणि शासनादेश काढला की सर्व जाती धर्माची मुले का एवढ्याच करता की शिक्षणाचा उद्देश सामाजिक समानता आहे. शिक्षणात भेदभाव करायला नको. आजही केलं जातं, तो भाग वेगळा आहे. शिक्षणात भेदभाव करायला नको. आणि मग शिक्षणाचं महत्त्व प्रस्थापित करताना डॉक्टर आंबेडकर 1927 साली म्हणतात. मुंबई विधानमंडळाचे सदस्य असताना 1927 साली डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आम्हाला शिक्षण आमच्या मुक्तीचं साधन आहे याची जाणीव झालेली आहे. शिक्षण आमच्या मुक्तीचं साधन झालेलं आहे याची आम्हाला जाणीव झालेली आहे. शिक्षणाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला प्राप्त सर्व भौतिक लाभाचा त्याग करण्यास तयार आहोत आणि तीव्र संघर्षास तयार आहोत. लक्षात आलं? ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर शिक्षणाकडे मुक्तीचं साधन होतं. आणि म्हणून मग तात्यासाहेब शंभरसारखे व्यक्ती जेव्हा अशा शिक्षण संस्था स्थापन करतात त्याच्या पाठीमागे तेव्हा लोकांनी शिकावं, परीक्षा द्याव्या, नोकऱ्या कराव्या, सुखी समाधानी जीवन जगावं, निश्चितच जगावं, ते येतं वाटावं. परंतु त्याही पलीकडे असा माणूस घडवावा जो व्यवस्थेच्या दासत्वातून स्वतःला मुक्त करेल आणि इतरांच्या मुक्तीचे प्रयास करेल. ज्योतिबा फुले जेव्हा ब्रिटिशांना निवेदन देतात 1882ला, तेव्हा म्हणतात शिक्षणाने आमची मुक्ती आहे, आम्ही व्यवस्थेचे गुलाम आहोत. सरकारने आम्हाला शिक्षणाचा हक्क देऊन शाळा काढाव्यात आणि आम्हाला ब्राह्मणाच्या दासत्वातून मुक्तीचे श्रेय घ्यावं. तुम्ही आम्हाला शिक्षण दिलं म्हणून आम्ही मुक्त झालो, तुम्ही आम्हाला शिक्षण दिलं. आणि म्हणून मग गुरुजनांना विनंती आहे, शाळांना विनंती आहे की त्यांनी माणूस घडवावा. आजच्या घडीला जर शाळांनी माणूस घडवला असता तर आज संविधानाने लोकशाही संकटात आली असती. संविधान लागू झाल्यावर
संविधान लागू झाल्यावर शिक्षणाचे ध्येय निश्चित करण्यात आलेलं होतं कुठारी कमिशनच्या माध्यमातून. असा माणूस घडवला पाहिजे. माणूस दोघांकरता शब्द आहे, पुरुषलिंगी नाही आहे. ह्युमन बीइंग, इंग्रजीमध्ये त्याला आपण ह्युमन बीइंग म्हणतो. तर ह्युमन बीइंग हा दोघांकरता कॉमन शब्द आहे. तो घडवावा. कसा घडवावा? कारण संविधानाच्या उद्देशिकेमध्ये भारत कसा असावा याचं विजन दिलेलं आहे. समानता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा, लोकशाही, नाही का, सार्वभौम लोक वगैरे 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 हे टिकवून ठेवून तसा समाज घडवणारी पिढी शिक्षणाच्या माध्यमातून घडावी यासाठी शिक्षण आहे. हे करत असताना नोकऱ्या मिळतीलच. हे करत असताना नोकऱ्या मिळतील. अधिक चांगलं जीवन वाट्यावर येईल. परंतु त्याच ध्येयाने जर पिढी घडत असेल तर ते स्वतः आपली करतात, इतरांचा विचार करत नाही. आजची व्यवस्था आपण जगतो त्या व्यवस्थेमध्ये असं म्हटलं जातं की माणूस अधिक आत्मकेंद्रित झालेला आहे. माणूस केवळ स्वतःचा विचार करतो. माणूस केवळ आपल्या परिवाराचा विचार करतो. त्याने खंत व्यक्त केली की चळवळ कुठे आहे? त्यांनी खंत व्यक्त केली की चळवळ कुठे आहे? तेव्हा होती. लोक कमी शिकलेले होते तरी चळवळ होती. आज अधिक शिकलेले आहेत तरी चळवळ नाही. कुठे आहे? काहीतरी कुठेतरी पिढी घडवताना कुटुंबात असेल की समाजात असेल की शाळेत असेल त्या पिढ्या घडवताना आपलं कुठेतरी चुकतं आहे. आपला उद्देश कुठेतरी चुकतो आहे असं आपल्याला वाटतं. आणि मग अशा प्रकारच्या जेव्हा शाळा आहेत या शाळांनी संविधानाची मूल्य शिकवायला पाहिजे. आपण उद्देशिका वाचत असतो रोज, नाही का? वाचत असतो. त्याच्या पलीकडे संविधानाची मूल्य शिकवली पाहिजे. तसा भारत घडवण्यासाठी पिढी घडवली पाहिजे. आणि घडवण्याची प्रक्रिया ही शिक्षणाच्या माध्यमातून. तुमच्यापर्यंत शिक्षण धोरण 2020 आलेलं असतं. मला हे तुम्हाला माहीत नाही किती लोकांनी पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, मला कल्पना नाही. पूर्वी झालं इम्प्लिमेंट होत आहे शाळेत. इम्प्लिमेंट होत आहे. किती लोकांनी तो डॉक्युमेंट पाहिलेला आहे? राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. ते डॉक्युमेंट किती लोक वाचलं नाही विचारत नाही. ते डॉक्युमेंट किती लोकांनी पाहिले? तुमच्याशी संबंधित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 कोणाशी संबंधित आहे? सर्वप्रथम शिक्षणाशी आहे. तर शिक्षकांनी जर ते पाहिलं नसेल तर कोणासाठी आहे? कोणी पाहतो. एनिवे तो प्रश्न नाही ना. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि त्यानंतर आता जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शालेय शिक्षण आराखडा प्रकाशित केलेला आहे. तो लागू होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 3ऱ्या ते 12व्या वर्गाकरता तो आराखडा लागू होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तेही डॉक्युमेंट तुम्ही अवश्य वाचावं. जर या व्यवस्थेत शाळा आणि शिक्षकांना आपल्या नोकऱ्या सुरक्षित ठेवावयाच्या असतील तर, शाळा सुरक्षित ठेवायची असेल तर धोरण वाचावं लागेल आणि तो आराखडा अवश्य वाचावा लागेल. या आराखड्याने अभ्यासक्रम बदलला, या आराखड्याने पुस्तक बदलली, शिकवण्याच्या पद्धती बदलल्या, शिकण्याच्या पद्धती बदलल्या, परीक्षा बदलली, सर्वच काही बदललं. आणि या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत जर शिक्षकांनी शाळा बदलली नाही तर विद्यार्थी बदलतील, रिझल्ट देता येतील, शाळा जिवंत राहील, काय तुमच्या नोकऱ्या जिवंत राहतील. कदाचित तुम्ही आहात तोपर्यंत राहील, तुमच्या नोकऱ्या निर्माण बदल. आणि हा बदल चॅलेंजिंग आहे. हा बदल चॅलेंजिंग आहे. या बदलाच्या प्रक्रियेमध्ये जे बदलू इच्छित नाही काळानुरूप, ती व्यक्ती असो, संस्था असो, समाज असो, देश असो, ते जिवंत राहतात. पण त्याच्या जिवंत राहण्याच्या अस्तित्वाला काहीही मोल नसतं. त्यामुळे या आराखड्याचा आणि या शिक्षण धोरणाचा विचार करावा. एवढं बदल झालेला आहे. आणि हा बदल एकाचा नाही,
रोज बदलत आहे, रोज गोष्टी बदलत आहेत. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान एवढ्या झपाट्याने बदलत आहे. डॉक्टर मला सांगत होते AI, सर मला दाखवत होते बसल्या बसल्या AI. जर AI आलं, शिक्षकाची गरज राहील, त्या मान घालवतात नाही राहील तरीही राहील. जर तो शिक्षक माणूस म्हणून आपल्या विद्यार्थ्याशी व्यवहार करत असेल, यंत्रमानव म्हणून नाही. लक्षात आलं का? AI आलं तरीही शिक्षकाची गरज संपणार नाही, तरीही डॉक्टरांची गरज संपणार नाही. जिथे जिथे AIचा उपयोग आहे तिथे तिथे ह्युमन टचची गरज आहे. ते यंत्रणा देऊ शकतं का? ते यंत्र. आणि म्हणून मग हा ह्युमन टच महत्त्वाचा आहे. तो पण तुम्ही जर यंत्रमानवासारखे शाळेत गेलं, वर्गात गेलं, पुस्तक वाचलं, अभ्यास शिकवला, मुलगा परीक्षेत पास झाला, तर हे यंत्रही करेल ना एवढं का? मग तुमची माणूस म्हणून उपयोगिता काय आहे? यू हॅव टू प्रूव्ह इट इन दिस सिच्युएशन. तुम्हाला या सिच्युएशनमध्ये तुम्ही ह्युमन बिईंग आणि ह्युमन बिईंगशी डील करता. एक यंत्रमानव मानवाशी डील करतो असं नाही आहे. हे सगळं बदलत आहे आणि तुम्ही जर बदलला नाही तर टिकणार नाही आहे. हे बदलावं लागेल. त्याच्याकरता हे सगळं अध्ययन करावं लागेल. या शाळेसारख्या शाळांपुढे याचे पलीकडे मोठं आव्हान सगळं मी शेअर करतो तुमच्याशी, कारण तुम्ही गुरु आहात. हे सगळं शेअर करतो, तुम्ही ऐकता. काय आव्हान आहे मोठं? या शिक्षण धोरणाने या समाजात एक अशी उभी विभागणी केलेली आहे. स्पर्धा सुरू आहे. एकीकडे सरकारी आणि अनुदानित शाळा, त्या कोणाचे असतील, जिल्हा परिषद वगैरे कोणाचे. दुसरीकडे विना अनुदानित खाजगी शिक्षण. ही स्पर्धा आहे की नाही? ते नेहमी बोलतात आमच्या शाळेला विद्यार्थी मिळत नाही, सगळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेला जातात, खाजगी शाळेत जातात. ही अशी विभागणी झालेली आहे. एकीकडे सरकारी आणि अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळा, तो आराखडा म्हणतो, की शिक्षण पॉलिसी म्हणते की या शाळांमधून मातृभाषेतच शिकवलं पाहिजे, इंग्रजी नाही. आहे की नाही आग्रह आहे? मराठीतून मातृभाषेतूनच शिकवायला पाहिजे, इंग्रजी नाही. एवढंच नाही, या नवीन आराखड्यामध्ये इंग्रजी हा ऑप्शनल विषय झालेला आहे. इंग्रजी हा कंपल्सरी विषय राहिलेला नाही 12वीपर्यंत. आता कदाचित कंपल्सरी असेल, आहे ना? परंतु आता इंग्रजी ऑप्शनल आहे. थर्ड लँग्वेज म्हणून जर कोणाला शिकायचं असेल तर शिकवला जाईल. अशा करता हे सगळं, याच्यावर मी नंतर तेव्हा तरी बोलेल. परंतु इंग्रजी का काढून टाकलं या शाळांमध्ये? कारण तुम्ही उच्च वर्गात जाऊच नाही, तुम्ही पुढे शिकूच नाही. कारण पुढचं शिक्षण जर इंग्रजीमधून असेल तर त्याच्यातून तुम्हाला वंचित करण्यासाठी इंग्रजी अनिवार्य ठेवलं नाही गेल्याचं. तर असं विभाजन झालेलं आहे. आणि मग या विभाजनाला आपण काय करतो? त्या विभाजनाला असं म्हटलं जातं की एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा, दुसरीकडे मराठी माध्यमाच्या किंवा इतर राज्यामध्ये मातृभाषेच्या सरकारी आणि सार्वजनिक शाळा, अनुदानित शाळा असं विभाजन झालेलं आहे. त्यांची स्पर्धा आहे. शिकायचं असेल तर तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल, नाही का? त्या शाळेच्या तुलनेने तुमच्याकडे अधिक विद्यार्थी यायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? अधिक मेहनत करावी लागेल. एवढंच आव्हान नाही, आव्हान काही पलीकडे आहे असं समजू. आणि ज्याच्याकडे शिक्षण विकत देण्याची क्षमता नाही तो अनुदानित आणि सरकारी शाळेत. बरोबर आहे की चुकला आहे माझं? बरोबर आहे की चुकला? ज्याच्याकडे क्षमता आहे तो जातो. आता क्षमता आहे, फक्त शाळेची फी भरण्याची क्षमता आहे का? नाही. तो घरी कोचिंग लावू शकतो, घरी शिकवणी देऊ शकतो, तो शिकलेला आहे, तो आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. मुलाला सगळ्या सोयी सवलती देऊन माझा मुलगा शिक्षण क्षेत्रात अधिक उन्नत व्हावा याकरता शाळा, त्याचा परिवार, ज्या समाजात तो राहतो तो समाज, हे सर्व त्याला शिक्षणाला अनुकूल वातावरण देतात. पालकही त्याच्या शिक्षणाची काळजी घेतात. तुलनेने यासारख्या शाळेमध्ये येणारा विद्यार्थी आता बोलले की तळागाळातले येतात. कुठले येतात? आपल्याकडे तळागाळातले येतात. शिकवणी नाही लावू शकत,
घरी मार्गदर्शन नाही मिळू शकत. आणि मग या मुलांनी 12व्या वर्गात त्या मुलाशी तुलना करायची असेल तर, स्पर्धा करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? किती मेहनत घ्यावी लागेल? लक्षात येतं का माझा मुद्दा? परिस्थिती मी जी मांडतोय बरोबर आहे की चूक आहे सर? बरोबर आहे. तुमच्याकडे येणार जर विद्यार्थी घरी मार्गदर्शन मिळणारा नसेल, त्याचा अभ्यास घेणं तुम्ही त्याला इतरांच्या स्पर्धेमध्ये कसं नाही, आणि तो जर स्पर्धेत टिकला नाही, दोष त्याचा. त्याला म्हणणार आम्ही तर शिकवलं बरोबर, पण नापास झालं मी काय करू, असं म्हणता येईल आपल्याला? असं कारण कारण आपण शिक्षक आहोत. कारण आपण शिक्षक आहोत. आपण फक्त शिक्षक आहोत, गुरु आहोत आपण, असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण आपल्याला जर माणसं घडवायची आहे, तर या परिस्थितीमध्ये जर अधिक मेहनत केली नाही तर आपण टिकू शकणार. आणि मग त्याच्या पुढे जाऊन मी एक मुद्दा मांडू इच्छितो. हे वैयक्तिक प्रयास नाही. माझ्या विषयात तो सगळ्यात चांगला यावा याचे मी प्रयास करेन, परंतु इतरांनी तसे प्रयास केले नाहीत तर अंतिम परिणाम काय होईल? मी प्राध्यापक होतो सर, WS कॉलेज मला प्राध्यापक म्हटलं जातं, बरेच वर्ष झाले सोडून. मी अभिमानाने सांगतो की माझ्या विषयात डिस्टिंक्शन मिळवणारी मुलं एखाद्या विषयात नापास झाली तर पोरगा परीक्षेत नापास व्हायचा, मला रडावं लागतं. काय झालं माझ्या मेहनतीचं शेवटी? पोरगा शेवटी नापास झाला ना, त्याला एका विषयात डिस्टिंक्शन मिळालं नाही मिळालं कॉलेजमध्ये, काय फरक पडतो का? काय फरक पडतो का माझ्यामुळे? मग म्हणून ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे. आणि मग सर्व शिक्षकांनी मिळून ठरवावं लागेल की आमच्याकडे जे बेस्ट आहे, एव्हरीबडी हॅज, प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकाच्या क्षमता सारख्या नाही, आणि हीच आपली शक्ती आहे. प्रत्येकाच्या क्षमता सारख्या नाही, प्रत्येकाकडे काही विशिष्ट क्षमता आहेत की नाही आहे? माझं अंग्रेजी चुकत असेल तुम्ही थांबव. प्रत्येकाच्या क्षमता सारख्या नाही. सगळेच क्षमता सारख्या, सगळ्यांनी सगळेच विषय शिकवले असते ना, एका शिक्षकात काम भागलं असतं. वेगवेगळ्या विषयाकरता वेगवेगळे शिक्षक कशाला लागतात? क्षमता वेगवेगळ्या आहेत. आणि त्यामुळे जर माझ्या शाळेचा निकाल चांगला लागावा घडवण्यासहित, तर मग ही आमची सामूहिक जबाबदारी आहे, हे स्वीकारावं लागेल. ही आमची सामूहिक जबाबदारी आहे, हे स्वीकारावं. आणि सामूहिक जबाबदारी याचा अर्थ असा होतो, एक दुसऱ्याला मदत करणं शिक्षक म्हणून, एक दुसऱ्याकडून शिकणं, अनुभवातून शिकणं, एक दुसरा अधिक प्रगत होईल याकरता मदत करणं, आणि सामूहिक प्रयासाने विद्यार्थी पुढे जातील याकरता प्रयास करणं हे महत्वाचं आहे. ही जबाबदारी सामूहिक आहे. परंतु यासाठी शिक्षक किंवा गुरु हा कायम विद्यार्थी असावा लागतो. शिक्षक किंवा गुरु हा कायम विद्यार्थी असावा लागतो. तर मी प्राध्यापक होतो, तुमचा अनुभव तुम्हाला माहीत आहे. मी प्राध्यापक होतो, 5 वर्षाचे जुन्या नोट्स वापरणारे प्राध्यापक होते, आणि दरवर्षी नवीन नोट्स तयार करणारे, नवीन पुस्तकं आलेले, त्या पुस्तकाचे वाचून नवीन नोट्स तयार करणारे आणि विद्यार्थ्यांना शिकवणारेही प्राध्यापक होते. तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन शिकलात ना, तुम्हाला असे प्राध्यापक दिसले असते की मागच्या वर्षीच्या नोट्स त्याच वापरतात, नवीन वाचायची गरज नाही, नवीन शिकायची गरज नाही. या काळात जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला विद्यार्थी व्हावं लागेल. आणि मग या काळात शिकवायचं असेल तर 1 तास शिकवण्याकरता घरी 3 तास मिळतात. ही सामूहिक जबाबदारी पहिल्यांदा म्हटलं, परंतु सामूहिक जबाबदारी पार पाडताना आता शिक्षक झालो मी, आता मला शिकायची गरज नाही. नो, यू कॅन सर्वाइव्ह इन दिस सिच्युएशन. तुम्ही सर्वाइव्ह करू शकत, तुम्ही जिवंत राहू शकत नाही. तुम्हाला विद्यार्थी व्हावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि मग अशा शाळा फक्त जिवंत राहण्यासाठी नाही, तर अधिक प्रगत या स्पर्धेमध्ये अधिक चांगले रिझल्ट द्यायचे असतील
तर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता नाही. बदलत्या परिस्थितीनुसार शाळा बदलली पाहिजे याकरता मॅनेजमेंट. संपर्क कोण साधेल, शाळेचा दर्जा कोण सांगेल त्याला, की आम्हाला जर आमच्याकडून जर तुमच्या रिझल्टच्या अपेक्षा असतील तर तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत या बसूया. 4 स्टेक होल्डर्स आहेत शाळेत, 4. विद्यार्थी फर्स्ट, विद्यार्थी आहे म्हणून शाळा आहे, आपण सर्व आहोत. विद्यार्थी नसेल तर आपल्यापैकी कोणाची गरज नाही. विद्यार्थी, शिक्षक, मॅनेजमेंट आणि पालक हे सर्व जोपर्यंत कुठे ना कुठे संबंधित असो, विचार करणार असतील तर कोणतीही शिक्षण संस्था प्रगतीवर जाऊ शकते. कोणतीही शिक्षण संस्था प्रगतीवर जाऊ शकत नाही. त्याकरता सामूहिक विचार करण्याची आवश्यकता आहे आणि सर्वांना सामूहिकरित्या ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. मग कधी कधी मी विचार करत होतो की डब्ल्यूएस कॉलेजमध्ये काय आहे, डब्ल्यूएस कॉलेज डॉक्टर आंबेडकर कॉलेज होते. कधी कधी तुम्ही विचार करावा की या शिक्षण संस्थेचा शिक्षक काय आहे, या शिक्षण संस्थेतच शिक्षक काय आहे, असाही तुम्ही विचार करावा. आणि मग मी माझ्या पूर्वीच्या मुद्द्यावर येतो की व्हॉट इज एज्युकेशन, शिक्षण म्हणजे काय. मी व्याख्या नाही, डिक्शनरीमधला शब्द डिक्शनरीमध्ये काहीतरी पाहिलेला आहे मी. एज्युकेशनचा अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला आता तुमच्याकडे तो त्याने मला सांगितलं तयारी करून द्या म्हणून मी तयारी करून आलो. एज्युकेशन डिक्शनरी मिनिंग आहे प्रोसेस ऑफ इम्पार्टिंग or acquiring knowledge and of developing reasoning and judgment. काय म्हणताय, प्रोसेस ऑफ इम्पार्टिंग or acquiring knowledge and of developing of reasoning and judgment. ज्ञानार्जनाची प्रक्रिया आहे. विशिष्ट विषयाची माहिती संग्रहित करून परीक्षेच्या पेपरमध्ये लिहिणं हे शिक्षण नाही. आजच्या शिक्षणाकडे म्हटलं जातं इन्फॉर्मेशन फीडिंग. आम्ही वेगवेगळ्या विषयाची माहिती देतो विद्यार्थ्यांना, परंतु त्याने स्वतः विचार करावा. सारासार वेळ बुद्धीने विचार करण्याची क्षमता त्याच्यात विकसित व्हावी. त्याने जीवनाविषयीचे योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये विकसित व्हावी. स्वतः ज्ञानार्जनाची क्षमता त्याच्यामध्ये विकसित व्हावी. असं शिक्षण आपण देतो आहोत का त्याचा विचार करावा लागेल. दिस इज एज्युकेशन. ज्याला म्हणतात माणूस घडवण्याची प्रक्रिया. कबीराचं उदाहरण देतो. गुरुजनांविषयी कबीर काय म्हणतो, गुरु गोविंद गुरुची महत्ता पहा, लक्षात घ्या. गुरु गोविंद दोनों खडे ताके लागू पाय. आता गुरुला शब्द आपल्याला आवडत नसेल तर गुरुच्या ठिकाणी आपण बुद्ध म्हणतो. बुद्ध आंबेडकर दोनों खडे ताके लागू पाय. पण याही आंबेडकर आपने बुद्ध विरोध होता. म्हणजे काय, गुरु महान आहे कारण त्याने मला गोविंद दाखवलं. गुरु महान आहे त्याने मला बुद्ध दाखवलं, म्हणून मी पहिल्यांदा माझ्या गुरुचा नमन करतो. पहिल्यांदा मी कोणाचं नमन करतो, गोविंदचं नाही, बुद्धाचं नाही. ज्याने मला बुद्ध दाखवला त्याचं मी नमन करतो. हे गुरुचं महान आहे. पुन्हा कबीर म्हणतो गुरुसाठी, म्हणून मी गुरु शब्द वापरतो तुमच्यासोबत. गुरुसाठी कबीर म्हणतो सब धरती कागज करो, सब धरती कागज करो, लेखनी सब वन राय, 7 समंदर की मसी करो, गुरुगुण लिखाना जाए. काय म्हणतात गुरुसाठी, सब धरती कागज करो, सगळ्या पृथ्वीचा कागद केला, सगळ्या वनाचं लेखणी केली आणि समुद्राची शाई बनवली, तरी गुरुचं महात्म्य लिहिता शक्य नाही. पण गुरु कसा असावा हे कबीर सांगतात. गुरु कुमार शिष्य घट म्हणजे बडबड. गुरु कुमार शिष्य घट, घड़ी घड़ी ताड़ी फोट, अंदर से हाथ सहारे बाहर से मारे चूट. अंदर से हाथ सहारे बाहर से मारे चोट. याचा अर्थ काय, गुरु कुमार आहे, शिष्य मडका घडवतो माणूस. घडवताना जर काही दोष राहिला असेल, आतून
हाताचा आश्रय देतो आणि बाहेरून पाहिलं किंवा याला म्हणतात घडवलं. याला काय म्हणतात घडवलं. बुद्ध हा जगातील सर्वश्रेष्ठ गुरु मानतात. कसं शिकवलं बुद्धाने? तुम्हाला कथा माहित आहे पण ते सांगितली तुम्ही. बुद्धाची कथा सांगतात. कसा शिकवलं? सगळ्यात महान गुरु मानलं जातं. तिसा गौतमीची कथा सगळ्यांना माहित आहे. वाचलं का बुद्धाने धम्म? नाही वाचलं. आठवण करून द्या. ती किस्सा गौतमी सर्वांना माहिती आहे. बहुतांश लोकांना माहिती आहे किस्सा गौतमीची कथा. काय झालं? किस्सा गौतमी नावाची स्त्री होती. छोटं मूल होतं 2-3 वर्षाचं. सापाने दंश केला की मूल कधी मृत्यू पाहिला नाही. कधी मृत्यू पाहिला नाही. तुला आपलं काय झालं? मुलगा मरण पावला. सगळ्या गावात फिरली ती विचारलं झालं काय? लोकांना सांगितलं तुला मुलगा मरण पावला की नाही. तिचा विश्वास बसला नाही. शेवटी वेड्यासारखी फिरायला लागली सगळी. त्याला कोणतं सांगतो जा बुद्धाकडे. बुद्ध तुझ्या मुलाला जेवण करायला तू बुद्धाकडे गेली. एवढं बोलायला धाडस लागतं आणि ते समजून घेण्यासाठी पालकाशी शिक्षकाचे कसे संबंध असावे. पालक भांडे घरात तू शिकवशील का मला माझ्याबरोबर कसं भांडणाचे पाहिजे. तर हे संबंध प्रस्थापित करावे लागतात. दुसरं उदाहरण सांगतो. काही कारणास्तव जर्मनीला जायला मिळाला आणि 1 महिनाभर एका परिवारात राहायची. तुमच्याच वयाची गृहिणी होती. ती शिक्षिका होती. तुमच्यासारखी शिक्षिका होती. तिचं सुद्धा होतं. आणि ज्यावेळी मी जर्मनीमध्ये होतो त्यावेळी -14 डिग्री टेम्परेचर. -14 डिग्री कल्पना करायची. बाहेर मोजे घालून जरी निघालं तरी जोराचे आपण मोजे ओढले व्हायचे. इतकं टेम्परेचर. आणि ती बाई सकाळी 7ला 5 मिनिटं कमी असताना शाळेत पोहोचण्यासाठी धडपड करायची. नेहमी धडपड करायची. सकाळी तुम्ही पाच बसा मी जाते शाळेत. मला सांगेन आम्हाला सांगेल जे असेल नसेल ते खा आपल्या संध्याकाळी खाऊ आपण काय करायचं संध्याकाळी. एक दिवस मी विचारलं की तुला काय एवढी घाई आहे सकाळी की एवढ्या टेम्परेचरमध्ये 7 वाजायला 5 मिनिटं कमी असताना शाळेत का जाऊ इच्छिते? हेडमास्टर तुला वागवणार आहे. रेड मार्क होणार आहे. काही शिक्षा होणार आहे. मेमो मिळणार आहे. होणार काय? तुम्ही असं काही आमच्याकडे होत नाही. मग तुला एवढी घाई काय? तिचं तिने 2 गोष्टी सांगितलं. पहिली गोष्ट तर सांग की मी जर 7ला 5 मिनिटं कमी असताना माझ्या वर्गात गेली तर मुलं बरोबर 7 वाजता येईल. आय एम रोल मॉडेल. यू विल फॉलो मी. मी रोल मॉडेल आहे. यू विल फॉलो मी. मी जर 7ला गेली तुमचं 7:05ला येते. माझ्या आईने येऊन बसाल तसं काही बंधन नाही. ते फॉलो. आणि म्हणून जर माझी मुलं वेळेवर शाळेत यावी असं मला वाटत असेल तर मी वेळेच्या 5 मिनिटं आधी वर्गात जाणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. ऑफिशियल नाही. ही माझी मॉरल ड्युटी आहे. नैतिक कर्तव्य. आता ड्युटी राईट आपण सगळी ड्युटी करतो पण ही माझी मॉरल ड्युटी आहे असं किती लोकांना? माझी मॉरल ड्युटी आहे असं किती लोकांना? नैतिक आहे. मला हेडमास्टरचं आमचं बंधन नाही. मी आपलं काम वेळेवर करेन. आपल्या वर्गात वेळेवर जाईल. माझ्यावर कोणी सुपरविजन करावं इट इज माय ड्युटी. हा माझा अपमान आहे. माझ्यावर कोणी सुपरविजन करावं हा माझा अपमान नाही. मी नैतिकदृष्ट्या आपलं काम मी वेळेवर करेन. आणि दुसरं काय कारण आहे? दुसरं कारण हे आहे की माझी मुलं माझ्या शाळेत शिकत नाही. मी दुसऱ्या गावाला आहे. ती दुसऱ्या गावाला शिकत नाही. त्यांची शिक्षिका जर उशिरा जात असेल आणि मी शाळेत उशिरा गेली तर तिला तू उशिरा का येतेस हे विचारण्याचा नैतिक अधिकार मला लागला. ती म्हणेल तू जातोस का वेळेवर? तू जर वेळेवर जात नाही तर मी वेळेवर का गेली नाही तुला विचारण्याचा काय अधिकार?
माझ्या मुलांच्या शिक्षकांना विचारण्याचा नैतिक अधिकार कायम राहावा यासाठी मला लेखन केलं पाहिजे. हे जागरूक नागरिकाचं लक्षण आहे आणि हे जागरूक शिक्षिकेचं लक्षण आहे. शिक्षकांना रोल मॉडेल जर व्हायचं असेल तर आचरणाने, आपल्या आचरणाने हे सगळं विद्यार्थ्यांना द्यावं लागेल. विषय आपण चांगला शिकवतो, परंतु जर आपण करत नसू तर आपल्याला विद्यार्थी घडवण्याचं श्रेय मिळणार आणि याच्याकरता फार काही करावं लागत नाही. तुम्ही रोल मॉडेल आहात असं जेव्हा मी म्हटलं तेव्हा तुम्ही अध्ययन करा, तुमचे विद्यार्थी अध्ययन करतो. तुम्ही त्यांच्या प्रती प्रामाणिक असाल ते तुमच्या प्रती प्रामाणिक. तुम्ही त्यांना आदर द्या ते तुमच्या प्रती आदर द्या. तुम्ही त्यांना सन्मान द्या ते तुमच्या प्रती सन्मान द्या. तुम्ही त्यांना मदत कराल ते तुम्हाला मदत करायला. कारण या जगामध्ये बुद्धाने एक सिद्धांत प्रस्थापित केलेला आहे की दिवस घे. सिद्धांत काय आहे? दिवस घे आणि जे तुम्ही द्याल ते मिळतं. जे तुम्ही द्याल ते मिळतं, याला कोणी चुकत नाही. आणि म्हणून काय द्यावं हा तुमचा प्रश्न आहे. काहीही करावं लागत नाही. साधं कौतुक करा, सारा ॲप्रिशिएट करा, त्याच्याशी चांगला व्यवहार करा. त्याला जर एक दिवस आला नाही, का नाही आला ही चौकशी करा. गरज असेल एका दिवशी पालकाच्या त्याच्या घरी जाऊन व्हिजिट करा, संबंध कल्टिवेट करा, तो घडेल. आणि घडवण्याची जबाबदारी अशा शाळांमधल्या शिक्षकांची अधिक आहे. असं जर झालं, परिवर्तन स्वतःपासून होतं. कोणताही बदल करायचा असेल तर तो स्वतःपासून करावा लागतो. तेव्हा इतर बदलतात. विद्यार्थी बदलायचा असेल तर शिक्षक बदलला पाहिजे. शाळा बदलायची असेल तर शिक्षक बदलला पाहिजे. आणि मग हे बदल सकारात्मक व्हावे ही आपली जबाबदारी आहे. आणि याच्याकरता अधिक काहीही करावं लागत नाही. आणि थोडंफार अधिक करावं लागलं तर ज्या पेशात आपण आहोत, ज्या व्यवसायात आपण आहोत, त्या व्यवसायाकरता हे जर आवश्यक असेल तर तेवढं आपल्याला स्वीकारावं लागेल, करावं लागेल. कारण आपली मुलं फिलिंग काय, आपल्या मुलांना त्यांच्या शिक्षकांनी चांगलं शिकवावं असं वाटत असेल तर त्यांच्या मुलांना मी चांगलं शिकणार. गिव्ह अँड टेक बिझनेस आहे. जग फार मजेदार आहे. हे गिव्ह अँड टेक बिझनेस आहे. आणि त्यामुळे शिक्षकांनी गुरु व्हावे, शिक्षकांनी रोल मॉडेल व्हावं, शिक्षकांनी फ्रेंड फिलॉसॉफर गाईड व्हावं, जेणेकरून मी शिक्षक आहे याचा मला अभिमान वाटतो. माझ्या शाळेत असे शिक्षक आहेत याचा शाळेला अभिमान वाटेल. आम्हाला असे शिक्षक मिळाले याचा विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल. आणि अशा शाळा आणि असे शिक्षक आमच्या समाजात आहेत याचा समाजाला अभिमान वाटेल. अशा प्रकारे जर आपण व्यवहार केला तर याही कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला मुलं घडवता येऊ शकतात. अभ्यासक्रम काही असला तरी, अभ्यासक्रम कोणताही असला तरी, शिक्षण धोरण कोणतंही असलं तरीही आपण आपल्या पद्धतीने त्याला परीक्षेची तयारी करतानाच, परीक्षेत त्याला चांगले गुण मिळावे याचे प्रयास करतानाच आपण जो चांगला माणूस व्हावा असंही आपण घडवण्याचे प्रयास करू शकतो. प्रयास आपल्या हाती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी शिकवतो तो शिकला नाही तुम्ही काय करतो असं बऱ्याचदा होतं. मला असं ऐकायला मिळालं. आमच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणायचे हमने तो पढ़ा है, अहो फेल हो गया तुम नहीं क्या कर सकता हो, नहीं क्या कर सकता. परंतु दुसरं असंही म्हटलं जातं की यू कॅन टेक अ ऑफ युअर वॉटर बट यू कॅनॉट ड्रिंक. जर त्याला शिकायचं असेल तर त्याला शिकण्यासाठी तयार करावं लागतं. तो शिकवून भागत नाही, त्याला शिकण्यासाठी तयार करावं लागतं. तो शिकेल अशा प्रकारचं वातावरण त्याला द्यावं लागतं, तो शिकेल. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या कामाचा भाग आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या कामाचा भाग आहे. मी मंगलकामना व्यक्त करतो की असं आदर्श गुरु आपण व्हावं आणि ही शाळा अधिक उत्तरोत्तर प्रगती करू अशी मंगलकामना करतो. तुम्ही एवढं सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा आभार ऐकतो. तू फक्त गावाचा आणि एक मुक्त मोहरी घेऊन ये. परंतु अट आहे की ज्या घरचं कोणीही मरण पावलेलं नसेल तिथून मोहरी आणायची. बरोबर फिरली मोहरी सगळ्या द्यायला तयार होते, परंतु सगळ्यांनी सांगितलं की आमच्या कुटुंबात मृतांची संख्या आम्ही जिवंत त्याच्यापेक्षा जास्त आहे.
तिला रिअलाईज झालं, रिअलाईज शब्द वापरतो. तिला जाणीव झाली की मृत्यू शाश्वत आहे. सगळ्यांच्याच घरी मृत्यू झालेला आहे. कोणाचा केव्हाही मृत्यू होऊ शकतो. ती बुद्धाकडे आली आणि तिने सांगितलं की आय हॅव रिअलाइज. तुला सांगता आलं असतं ना बाई, मृत्यू सगळ्यांनाच येतो, मृत्यू सगळंच अनित्य आहे, आपणही अनित्य आहोत. त्यांनी नाही सांगितलं, त्यांनी तिला संधी दिली रिअलाइज व्हायची. दिस इज टीचिंग, शिक्षणाची ही. आणि मग मी पुढं असं म्हणेन की विद्यार्थ्यांना जर घडवायचं असेल तर तर तुम्ही विषयाचे टीचर जरूर व्हा, परंतु त्याही पलीकडे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. मित्र काय करतो? आता विद्यार्थ्याची मैत्री अधिक कामाचं भाव आहे. त्याच्याशिवाय संपर्क काय करतो मित्र? सिंपल गोष्टी करतो. चांगल्याचं कौतुक करतो, चुकलं तर मार्गदर्शन करतो. चांगल्याचं कौतुक करतो, चुकलं तर मार्गदर्शन करतो, अडीअडचणीला मदत करतो. तो मित्र. त्याच्या पलीकडे काही आहे का? त्याच्या पलीकडे मित्राकडून काही अपेक्षा आहे? त्याच्या पलीकडे मित्राकडून काही अपेक्षा नाही. विद्यार्थ्याला हे काय हवं आहे? त्याला ॲप्रिशिएशन पाहिजे. तुम्हाला पाहिजे, मला पाहिजे. त्या मुलींनी केलं त्याचं आपण कौतुक करायला पाहिजे. त्या मुलींनी केलं त्याचं आपण कौतुक करायला पाहिजे. सगळ्यांना ॲप्रिशिएशनची गरज आहे, सगळ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. आणि अडीअडचणीच्या वेळी ज्याच्यावर विश्वासाने आपण निर्भर राहू शकतो अशाची गरज आहे. डॉक्टर आंबेडकरांना कोणी आपलं नाव दिलं नसतं. डॉक्टर आंबेडकरांना पाण्यात भिजला आणि लंगोट दिली नसती, किंवा आपल्या बाकीतील आपल्या पोळीचा घास दिला नसता, तर कदाचित डॉक्टर आंबेडकर पुढच्या आयुष्यात त्यांना बरेचसे गुण मिळाले. परंतु ते त्यावेळची मदत अधिक महत्त्वाची आहे. तर फ्रेंड, फिलॉसॉफर तो फक्त विषयाची माहिती देतो, त्याला मूल्य देतो, त्याला विचार देतो. आयुष्यात महत्त्वाचं संविधानाचे विचार, चांगले विचार. आणि गाईड, मार्गदर्शन पाहिजे. बुद्धिमत्ता मार्गदर्ता आहे. शिक्षकाने म्हणा की माझ्या विद्यार्थ्यासाठी मी मार्गदर्ता अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द मी वापरतो तो चिंतन करा त्या शब्दावर, की शिक्षकाने विद्यार्थ्याचं रोल मॉडेल व्हावं. असतात शिक्षक रोल मॉडेल. आता चांगलं व्हावं ते चांगलं होऊ नये हा शिक्षकाचा लक्ष. ज्या दिवशी विद्यार्थी म्हणेल की माझा हा शिक्षक आहे, या शिक्षकासारखं मला व्हावंसं वाटते, तर तो शिक्षक रोल मॉडेल. जिवंत रोल मॉडेल या समाजात नाही. बुद्ध, आंबेडकर सांगा, ऐकतील ते, परंतु मोठे होते त्याच्यासारखा. परंतु शिक्षक हे जिवंत मॉडेल आहे. आणि त्याकरता मग माझी अशी अपेक्षा आहे शिक्षकांकडून, आपल्या शाळेतला असो कोणत्याही शाळेत, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड आणि प्लस रोल मॉडेल असावं. काही अधिक करायची गरज नाही. शिक्षक रोल मॉडेल कसं असतात याचं एक उदाहरण सांगतो. दोन उदाहरण सांगतो माझ्या माहिती करता. एक तर माझ्या जीवनात, दोन्ही माझ्या जीवनातील उदाहरण आहे. माझा मुलगा प्रायमरी शाळेत शिकत होता, बिशप कॉलेज. एका महिन्याला त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट आला नाही. प्रोग्रेस रिपोर्ट नाही मिळाला. तर त्या महिन्याला म्हटलं माझ्याकडून मी जाईन आता पेरेंट मीटिंगला, मी जाईन गेलो. या वयाचे असेल त्याचे शिक्षिका. आता विचार माझ्या वयात किती करायचं पण या वयाचे असेल ते शिक्षिका. गेलो, तिला म्हटलं माझ्या मुलाचा प्रोग्रेस रिपोर्ट नाही मिळाला या महिन्याचा, मी दिला आहे. तिने काय म्हटलं? प्रोग्रेस रिपोर्ट दिला आहे. बोलावलं माझ्या मुलाला, प्रोग्रेस रिपोर्ट मिल गया? हा मॅडम मिल गया. त्याला पाठवलं. तुम्ही काय म्हणावं मला? यू आर नॉट अ गुड फादर. स्ट्रेट बोलली. या वयाची मुलगी माझ्याशी बोलते, मला बोलायचं टीचर, यू आर नॉट अ गुड फादर. माझी स्वतःची इमेज होती त्या केवळपर्यंत. मी चांगला बाप आहे, माझ्या मुलावर प्रेम करणार आहे, लोक मला चांगला शिक्षक म्हणतात वगैरे वगैरे, सगळं धराशय. एका तिच्या शब्दात मी तिला म्हटलं प्लीज एक्सप्लेन, स्पष्ट करू सर. म्हणे
बाप काय करतो? काय करतो म्हणजे बाप मुलावर प्रेम करतो की नाही? आणि जिथे प्रेम आहे तिथे भय असावं का? जिथे प्रेम आहे तिथे भय असावं का? तुमचा मुलगा भीतो, तुमचं प्रेम तुमच्या मुलापर्यंत पोहोचलं नाही तर तुम्हाला भीतो म्हणून त्याने रिपोर्ट नाही दाखवला, कारण तो या महिन्याला नापास झाला. भीतो तो. भय ही प्रेमापेक्षा प्रबळ भावना आहे. चांगला बाप व्हायचा असेल तर प्रेम देणं शिका. कोणी शिकवलं नाही? त्याच्या शिक्षिकेने शिकवलं. माझ्या मुलाच्या शिक्षिकेने मला शिकवलं. शिक्षकाची ही भूमिका आहे. काय घेणं देणं आहे श्रीकृष्ण पोराशी? जाऊ द्या ना, बापाला काहीतरी सांगू, वेळ घालवता आली असते. परंतु शी वॉज कॉन्शियस अबाउट द ड्युटी. ती आपल्या ड्युटी प्रती जागरूक होती. तिने मला जाणीव करून दिली, यू आर नॉट